तसेच छत्रपती परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. हा सत्संग देखील आपल्यासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त असाच आहे. तर आपण याचा काही काल भाग बघितलेला आहे आणि आज आपण यापुढील भाग सविता माकडनं शिकून घेणार आहोत. तत्पूर्वी अजून काही जॉईन व्हायचे राहिलेले आहेत. खरं तर वेळ दिली त्या वेळेला बरोबर जॉईन व्हायला पाहिजे. हा, चालू करायचं मग. आता काल आपण बघितलं की आपल्या पूर्ण जे शरीर आहे ते कसं आहे. तर परत एकदा सांगते की ॲक्युप्रेशर मध्ये हे जे मधले जे दोन बोट आहेत ते आपले पाय आहेत आणि हे जे दोन बोट आहेत ते आपले हात आहेत आणि हा जो समोरचा भाग आहे हे आपलं डोकं आहे. तर हा संपूर्ण आपला चेहरा, हा चेहऱ्याचा मागचा भाग आणि हा आपल्या गळ्याचा भाग. तर पूर्ण संपूर्ण जे शरीर आहे ते सगळ्यांच्या लक्षात आले का? येस येस, आलंय. हा, आलंय आलंय. ना लक्षात? आणि आपलं यान म्हणजे हा समोरचा भाग, हा पूर्ण समोरचा भाग आपल्या शरीराचा पूर्ण डोक्यापासून तर पायापर्यंतचा भाग म्हणजे हा इथला आणि पायाचा पण आतला भाग, दोन्ही जे हात आहे तो हा आणि इन हा. तर हा आपला बॅक साईडचा भाग. तर हे पॉइंट आहेत सगळे. तर आपण जी सीड्स थेरपी केली तर त्या सीड्स थेरपीमध्ये अजून बऱ्याच समस्या असतात, तर त्यावर आपण बघणार आहोत. तर सर पीपीटी मधला 1 नंबरचा भाग दाखवा बरं. इन्स्टंट सिस्टीम, योगेश सर. त्याच्या आधीचा पॉइंट. हा, तर यामध्ये आपण जी सीड्स थेरपी करणार आहोत तर त्यासाठी असा टेप आहे आणि ह्या मेथ्या दाखवलेल्या आहे आणि आपल्याला जी समस्या आहे तर त्याला करण्यासाठी हा टेप असा बांधायचा आहे. दुसरं पेज दाखवा. आधीचा भाग. हा भाग. हा, याच्यानंतरच. हा बस. याच्या आधीची जी आहे ना, सिरकी दोहरी संपर्क प्रणाली. हा, हेच. तर यामध्ये बघा आपलं पहिलं फिंगर दाखवलेलं आहे बोटाचं. त्या फिंगर मध्ये आपलं जर पहिल्या आपल्या बोटामध्ये 3 पार्ट्स असतात, तर 2 रेषा असतात पहिल्या बोटामध्ये. तर त्या पहिल्या बोटामधले पहिलं जे कांड आहे जिथे आपण मेहंदी लावतो तर तो आपला चेहरा आहे. तर इथे चेहरा दाखवलेला आहे आणि मग नंतर संपूर्ण बॉडी आपली अशी ह्या पहिल्या बोटात सुद्धा मावते. आणि इकडची जी साईड आहे ते इथे हात दाखवले दोन्ही आणि हे दोन्ही पाय दाखवलाय. तर इकडची साईड मध्ये हा फोटो आहे. तर ह्या फोटोमध्ये पहिलं जे कांड आहे त्याच्यामध्ये हात आहे आणि दुसऱ्या कांड्यामध्ये पाय आहे. तिथे जर आपण प्रेशर दिलं तर आपले जे हात दुखतात, समजा व्यायाम करताना दिवसभराच्या कामाने जे हात दुखतात आणि ते पॉइंट जर आपण इथे प्रेशर दिले तर ते आपलं अॅक्युप्रेशर पॉइंट दाबून आपली ती समस्या दूर होते. आणि तसेच आपल्या या पहिल्या बोटामध्ये आपलं फुफ्फुस पण आहे आणि पोटाचा पण पॉइंट आहे. म्हणजे संपूर्ण शरीर आपले दोन्ही पायांच्या बोटामध्ये आणि पायामध्ये आणि हातांच्या बोटांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय खूप महत्वाचे आहे आपल्या संपूर्ण शरीरासाठी. म्हणून जे आपण योगा, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी करतो तर त्या सर्व गोष्टींमुळे समस्या उद्भवत नाही. त्यामुळे सगळ्या बोटांचे अवयव आपले ताण पडला पाहिजे, त्यावर मसाज झाली पाहिजे, ते अवयव खेचले पाहिजे, प्रेशर पॉइंट दबले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्याची सूक्ष्म क्रिया असतात, त्या जर क्रिया केल्या तर हे सगळे पॉइंट आपले ज्या समस्या आहेत त्या जाऊ शकतात. आणि तिसऱ्या बोटमध्ये पण बघा
पोटामधला पाठीचा भाग दाखवलेला आहे, तर तो तो सुद्धा त्या बोटामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक बोटामध्ये सुद्धा संपूर्ण शरीर आहे आपले. स्लाइड बदला. पुढची स्लाइड दाखवा. हीच ना? नाही, याच्यानंतरची 3 नंबर लिहिलंय त्याच्यावर. सबसे आम लक्षणों और विकारों के उपचारों के लिए. ही हा, वाली? तर यामध्ये काय दाखवलंय बघा, तर हा चेहरा आहे आणि या हनवटीच्या खाली एक बिंदू दाखवलाय. तर हा जो बिंदू आहे तो आहे गळा. तर मग मी सांगितलं की जो अंगठा आहे त्या अंगठ्याचा समोरचा भाग मध्ये आपलं पूर्ण मान आणि चेहरा आहे. तर अंगठ्यामधला वरचा भाग जो आहे, हे जे पहिलं कांड, तो आहे आपला चेहरा आणि त्याच्यानंतर आहे गळा. तर जेव्हा आपल्या गळ्यामध्ये पेन असेल तर तेव्हा ह्या पॉइंट दाबायचा आहे आपल्याला. ॲक्युप्रेशरचा हा पॉइंट दाबायचा. तर यामध्ये आपण स्केच पेननी मी इथे डॉट करते आणि मग त्यावर आपण जिम्मीच्या सहाय्याने तो पॉइंट प्रेस करायचा आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हाताचा अंगठा आहे त्या अंगठ्याच्या खाली दाबायचा आहे. तर मग आपल्या गळ्याच्या ज्या समस्या आहेत त्या नीट होतात. आणि तोच पॉइंट पायाच्या अंगठ्यामध्ये सुद्धा आहे, की पायाच्या अंगठ्यामध्ये जो पायाचा अंगठा आहे आतला भाग पायाचा, त्याच्या अंगठ्याच्या इथे पण हा जे इथे डॉट दिलाय तो पॉइंट आहे. तो जर आपण प्रेशर दिला आणि गोलाकार जर फिरवला आणि तिथे जर मेथीची पट्टी जर बांधली तर तुमचा जो गळा किंवा तुम्हाला खोकला येत असेल, गळ्याचे काही इन्फेक्शन असेल, ओला खोकला, कोरडा खोकला, यासाठी ॲक्युप्रेशर पॉइंट हे दोन्ही आहे. एक हातामध्ये अंगठ्याच्या खाली आणि पायामध्ये पण अंगठ्याच्या थोड्याशा खाली. म्हणजे पहिलं बोट असेल तर हे 1, 2, 3 भाग आहेत प्रत्येका बोटामध्ये आणि अंगठ्यामध्ये 2च पार्ट्स आहे, 1 आणि 2. म्हणजे आपला चेहरा आणि खालचा गळा. आणि अंगठ्यामध्येही तसंच आहे, हे 2 भाग आहे की त्या 2 भागामध्ये आहे वरती इथे चेहरा आणि खाली आहे तो आहे गळा. पुढची स्लाइड दाखवा. आता पुढच्या स्लाइडमध्ये त्यांनी काय दाखवलंय की हा जो माणूस आहे तो माणूस असा इकडच्या साईडने उभा आहे आणि ते कोपर दिसतंय. कोपर आहे आणि खाली आहे गुडघा. तर बऱ्याच जणांना गुडघ्याची समस्या असते. तर मग गुडघा आपल्या हातामध्ये आणि पायामध्ये कुठे आहे तर हे बघूया आपण. तर आपले हे 2 पाय आहेत, तर हे 2 पंजे आहेत आणि याच्या वरच्या भागामध्ये 2 नंबरचं जे कांड आहे तिथे आपला गुडघा आहे. तर 2 नंबर इथं दिलेला आहे तो गुडघ्याचा पॉइंट आहे आणि 1 नंबर इथं दिलाय तो कोपऱ्याचा पॉइंट आहे. हा आहे हातामध्ये हे पॉइंट आणि पायामध्ये अंगठ्याच्या शेजारचं बोट, ह्या 2 बोटामध्ये जो काळा रंग दिलेला आहे तिथे आहे आपला कोपरचा आणि गुडघ्याचा पॉइंट. तिथे जर तुम्ही ॲक्युप्रेशरच्या पट्टीला जर मेथ्या किंवा मूग जर लावले आणि ती जर पट्टी संध्याकाळी केली तर तुमचा जो गुडघा दुखतो, हात कोपर दुखत असेल तर ती समस्या आपली जाते. पण पट्टी कधीही रात्रीच लावायची आणि सकाळी काढून टाकायची. नंतर दुसरी स्लाइड दाखवली आहे. तर दुसऱ्या स्लाइडमध्ये हा माणूस मागच्या बाजूने उभा आहे. तर ही संपूर्ण जे शरीर आहे ही मागची साईड आहे. तर मागच्या साईडमध्ये त्यांनी दाखवलंय की हा जो हात आहे तर हात सुद्धा मागची साईड आहे. हाताचा भाग सुद्धा मागची साईड आहे. तर त्यामध्ये जर तुमचं हा आर्मचा भाग दुखत असेल, त्याला 1 नंबर दिलाय, तर त्याची क्रिया ह्या हातामध्ये इथे दिलेली आहे. आणि जे आपला कमरेचा भाग आहे, तर बऱ्याच जणांना जर ऑफिसमध्ये सीटवर बसून काम असेल तर त्यांची कंबर खूप दुखते. तर अशा वेळी जर आपण रात्री ट्रीटमेंट केली तर तुमचा कमरेचा त्रास कमी होतो. तर हा 2 नंबरचा पॉइंट त्यांनी हातावर इथे दिलेला आहे. तर तिथे जर आपण प्रेशर पॉइंट केला आणि जर दाबलं, जर पाठ आणि कंबर यासाठी आपल्याला वटाणा यूज करायचा आहे. पाठ आणि कंबरसाठी वटाणा यूज करायचा आहे आणि बाकीच्यांसाठी आपण मेथी आणि मूग यूज करतोय. नंतर त्यांनी हाच पॉइंट पायामध्ये दाखवलाय. तर पायामध्ये काय सांगितलेलं आहे, पायामध्ये ही पायांची बोटे आहे, आपला वरचा उबरीचा भाग. तर त्यामध्ये ह्या दोन्ही बोटांच्या समोर 1 नंबरचा पॉइंट दिलाय आपलं जे शोल्डर दुखतंय तिथे आणि करंगळीच्या बाजूचं बोट त्याच्यावरती
इथे पॉइंट दिलेला आहे. तो आहे आपली जी कंबर आहे, आपला जो सीटचा भाग आहे, नितंब भाग, त्या नितंब भागासाठी जर इथं प्रेशर दिलं तर तुमची ती समस्या जाणार आहे. फक्त एकच आहे की ह्या क्रिया सगळ्या रात्रीच पट्टी बांधायची आहे, दिवसभर नाही. कारण आपण जेव्हा पट्टी करतो तेव्हा त्याची ठसठसपणा असा सुरू होऊन जातो, ती क्रिया चालू होते आणि त्या क्रिये चालू असताना आपण झोपल्यामुळे तो त्रास जाणवत नाही. म्हणून ही क्रिया रात्री करायची असते. मग त्या Right. खालच्या 1 आणि 2 जे सेकंड पेज मध्ये आहे ना, हम्म. खांद्याचं आणि बॅक पेनचं, हा ते बेसला आहे ना, पूर्ण बोटाच्या बेसला आहे ना, ते 1 आणि 2 जे लिहिलंय ते एक पेर आणि सोडून दोन खाली आहे ना, हातामध्ये का पायामध्ये? हातामध्ये. खांद्याचं हातामध्ये. जे दाखवलंय, खांद्याचं हा, सपोज एक, खांद्याचं जे तर दाखवलंय ना, ते तर आपला बेस आहे ना, मागचा मागचा मागच्या हात जो आहे बाजूला. ना, दोन्ही ठिकाणी हा, मागे. एक नंबर बोटाच्या मध्ये, एकदम बेसला आहे. हा, हम्म. बेसला पहिलं बोट, हा, पहिल्या बोटाच्या पहिल्या बेसला बोटाला आहे. बेसच्या ओके. तिथे खाली आहे. समजा हे हा, इथं बेसच्या संपवतंय हे बोट, खाली. त्याच्या थोडं खाली. म्हणजे आणि डायग्राम जर तुमच्या नीट हातावर बघितली ना, दाखवा ना एकदा. तुमच्या समजा हातावर दाखवा. हा हा हा. हात आहे आपला. हम्म, एक मिनिट. हा हात आहे. तर ह्या हम्म. हातामध्ये, तर हे आपल्या इथं कांड संपतंय ना, तर हा इथे हा, उघडी करू. हे सगळे म्हणजे हा, घरातलेच आहे. थोडस उषा शेकडे उघडपणा असतो ना. ही एक बाई हा, आहे. हा, इंद्रायणी. हा, तर हा. हा योगेश उजवा भाग पूर्ण आहे. ओके, इथे. म्हणजे हा ओके. एंड झाल्यानंतर त्याच्या सरळ रेषेत थोडस खाली. खाली. ओके, हं. आणि ठीक आहे. करंगळीमध्ये पण तसंच, हा जे बोट संपतात त्याच्या क- थोडस अलीकडं ह्या इथे पॉइंट, करंगळी नाही, रिंग फिंगरच्या खाली आहे ना ते. रिंगच्या बाजूचं पॉइंट, रिंगच्या रिंगच्या बाजू बाजूला, म्हणजे मध्ये, करंगळी रिंग आणि संपल्यानंतर करंगळीच्या दुसरं बोट. मध्ये. ओके, हा, रिंग आणि करंगळीच्या मध्ये. अनामिका म्हणतात का त्याला, हा, करंगळीच्या रिंग बाजूचं बोट. फिंगर. हा. हा, ओके. अनामिका म्हणतात त्याला. हम्म, त्या अनामिकाच्या खाली. ओके. पुढची स्लाइड दाखवा. पण इथं तर ते बोट संपतं इथंच दाखवलेले आहे ना बरोबर. नाही नाही, पायाच्या तिथे बघा ना, बोट संपल्यानंतर थोडस खाली आहे अजून. हा, करंगळीच्या बाजूला. हा, बाजूच्या बोटला तर आहे, पण त्याचा 2 नंबर लिहिलाय ना, त्याच्या खाली तो पॉइंट आहे. हा, त्याच्या खाली दाखवलंय. त्याच्या खाली आहे. फक्त पॉइंट योग्य सापडायला पाहिजे, म्हणजे मग आपला तो प्रॉब्लेम जातो. पुढची बर. स्लाइड पण दाखवा. तिथे प्रेस केलं तर दुखत असेल ना, तरच हं. त्या पॉइंटला हो दुखलं की समजायचं की इथला हो पण दुखत आहे. हो, पॉइंट या. सापडतात आणि कळतं पण ते. म्हणजे जास्त तिथे जर दुखत दाबलं ना, तिथं. तर ते सहनच होत नाही, एवढा त्रास होतो. हा, जास्त हम्म, दुखत. हम्म. ती कळ सापडते. पुढची स्लाइड दाखवा. योगेश सर. हा, दिसते का साईड हे? नेक्स्ट. नाही, नेक्स्ट नाही दिसत. नेत्र रोग आहे आता, नेत्र. हा, एक मिनिट. हा, स्टॉप शेअर करून परत शेअर करतोय. हं. स्क्रीन दिसते का? हो हो, दिसते. नेत्र रोग लिहिलेला आहे 7 नंबरचा हा. हा, पेज. आले आता बरोबर आहे. तर नेत्र रोग मध्ये काय दाखवलंय, यांनी डोळे दाखवले आणि डोळ्यांना नंबर दिलाय 1 आणि 2. तर आपलं जे पहिलं बोट आहे, तर मी माझ्या बोटावर पण दाखवते. पहिलं बोट आहे, तर हा इथला भाग आहे. तर इथे 1 आणि इथे 1, हा जे पॉइंट आहे, तर हा पॉइंट डोळ्यासाठी आहे. आणि तोच पॉइंट पायामध्ये सुद्धा आहे. तर पायामध्ये जो आपला पायाचा अंगठा आहे, त्या अंगठ्याच्या वरती हे 2 बिंदू दाखवले आहे. तर ते बिंदू हाताने प्रेस करायचे, पायाचा आतला भाग आणि बोटांचा पण आतला भाग. तर तुमचे जे डोळ्याच्या समस्या आहे, की रात्री समजा दिवसभर काम करून डोळे थोडेसे असे ताणल्यासारखे वाटतात, की काम बाकी आहे पण झोप येते, अशा वेळी सुद्धा हा पॉइंट तुम्ही दाबू शकतो. किंवा याने आपले डोळे सुद्धा छान होतात, तुमची दूरदृष्टी वाढते. आणि तोच पॉइंट इथे अंगठ्याच्या बोटाला आणि पायाच्या अंगठ्याला पण आहे. हाताचा अंगठा आणि पायाचा अंगठा या ठिकाणी जर आपण प्रेशर पॉइंट दिले आणि हा जमिनीच्या साईडने जर त्याला असं प्रेस केलं, गोल हाताचा केलं. अंगठा आहे का इंडेक्स फिंगर आहे? हाताला 3 कट दाखवलेत ना त्यांनी, अंगठ्याला कुठं- 2च. हा, तर पहिल्या बोटमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आहे. पहिल्या बोटामध्ये सुद्धा डोकं आहे, डोळे आहे, कान आहे, चेहरा आहे,
सगळ्या बोटांमध्ये संपूर्ण बॉडी पण आहे, आपली पूर्ण शरीर आहे. इंडेक्स म्हणजे फिंगरच आहे. हा, इंडेक्स फिंगर आहे पुढचं, आणि इथे अंगठ्यामध्ये पण पॉइंट दाखवलाय. समजा हे हम्म. सगळे बोट आहेत ना, तर ह्या बोटामध्ये शरीर आहे आपलं, आणि हे साईडचा जो भाग आहे, त्या साईडच्या भागामध्ये इथे हात आहे आणि इथे पाय आहे. मला एक सुरुवातीला एक दाखवलं ना मी, त्यामध्ये हात पाय आणि चेहरा असं बसलेला माणूस होता ना एक, ओके ओके, त्याप्रमाणे. खाली थंब पण दाखवलाय, वर इंडेक्स फिंगर पण म्हणजे दोन्ही दाखवलाय, पण, हा, दोन्ही हे याचे. चित्र बघा. ओके. म्हणजे आपलं शरीर प्रत्येक बोटामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या शरीराचे पॉइंट, पायाच्या बोट आणि दोन्ही हाताचे बोट, असे हे आपले 10 10 20 20 बोटांमध्ये सगळे शरीर आपलं रचलेलं आहे. या. आता नेत्ररोग नंतर त्यांनी दिलंय नाक की बिमारी. हे नाक की बिमारीचं चित्र आहे. तर याच्यामध्ये बघा नाक दाखवलंय. कधी कधी सर्दी झाली तर आपल्याला इथे खूप त्रास होतो. असा सर्दी झाली की आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, डोळ्यातनं पाणी येतं, सारखं नाक दुखतं. तर अशा वेळी काय करायचं, तर पहिलं जे बोट आहे, त्या पहिल्या बोटाचा आणि पहिलं कांड, त्या कांड्याच्या सेंटरचा पॉइंट दाखवलेला आहे. सेंटरचा पॉइंट म्हणजे हे जे पहिलं कांड असेल, तर हा सेंटरचा पॉइंट दाखवलेला आहे, तो प्रेस करायचा आहे, दाबायचा आहे. आणि रात्री जर तिथे एक मेथीचा दाणा जर बांधला आणि झोपी गेलं तर तुमचा ते जाणार आहे. आणि याच्यासोबत अनुलोम विलोम प्राणायाम सुद्धा जरुरी आहे, की त्याने सर्दीचा त्रास कमी होतो. नाकाच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्यांसाठी. आणि आपला जो हात आहे, त्या हाताचा अंगठा दाखवलाय, आणि अंगठ्याच्या पण पहिल्या कांड्याच्या सेंटरला हा पॉइंट दाबायचा आहे. आणि पायाचं चित्र आहे, तर पायाचा आतला भाग त्याच्या अंगठ्याच्या मध्यभागी प्रेस करायचा आहे. त्यामुळे रात्री जर आपला पूर्ण पाय जर मसाज केला तर सगळे पॉइंट आपले कव्हर होतात. त्यामुळे तेल मालिश ह्या जुन्या बायका रात्री मिस्टरांच्या किंवा आजी आजोबांची नेहमी तेल मालिश काशीच्या वाटीने करायच्या. त्या काशीच्या वाटीने केल्यामुळे त्याचं प्रेस पण छान होतं, आणि ती काशीची वाटी धातूंची बनलेली असते. त्यामुळे ह्या गोष्टी खूप जरुरी आहे. म्हणजे जुन्या ज्या गोष्टी करत होत्या त्या खूप महत्वाच्या आहे आजकालच्या शरीरासाठी. पुढची स्लाइड बघू. कान की बीमारी. कान की 9 नंबर पेज आहे. कान की बीमारी, फेफड़ों की बीमारी त्यामध्ये आहे बघा. नाही, आधीच्या स्लाइड मध्येच येते. आता जे दाखवलं ना त्याच्यानंतरच आहे. नाक की बीमारी नंतरचं पेज आहे. नाभी क्षेत्र आलंय का, नाभी क्षेत्राचं पेज. बरं, हे चित्र दिसतंय तर याचं बघूया आपण. आता दिसते का कान की बीमारी आहे? आता येतंय, अजून आलं नाही. हम्म. आता हा हा, चालेल, आता दिसतंय. तर याच्यामध्ये कान की बिमारीमध्ये हे कान दाखवलेले आहे. तर कान, तर हे बोट जे आहे ते बोट असं ह्या साईडने केलंय. ह्या साईडने केल्यानंतर आपला चेहरा जर इथे असेल पहिल्या बोटामध्ये, तर साईडला कान असतात. तर साईडच्या कानाला प्रेस करायचंय. आणि तिथे जर तुम्ही दोन मूग बांधले, एक मूग ह्या साईडने आणि एक मूग ह्या साईडने, आणि पट्टी जर केली तर तुमच्या कानचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतात. आणि तोच पॉइंट अंगठ्यामध्ये सुद्धा आहे. अंगठ्यामध्ये अंगठ्याच्या साईडने, अंगठ्याच्या साईडने. आणि जेवढे पायांची बोटे आहेत त्या
प्रत्येक पायांच्या बोटाच्या साईडनं प्रेस करायचं आपल्याला. कळालं सगळ्यांना? पॉइंट कळाले का सगळ्यांना? या म्हणजे मग असं आता दिसतंय की अंगठ्याच्या दोन्ही साईडला इयर आहे, हा त्याच्या थोडं आत गेलं की आईज आहे आणि त्याच्या सेंटरला नोज आहे. तर तर मग तीन पहिला मी बरोबर काय इयर, आईज, सांगितलं नोज असं एका लाईनीत अंगठ्याच्या ह्याच्यात येतील. तर मी म्हंटल ना, अंगठ्याचं पहिलं कांड चेहरा आहे, तर हा, चेहरा असेल तर चेहऱ्यावर नाक, चेस्ट डोळे, साईडला, तोंड आणि हा इथे साईडला तोंड 2 दाखवलेलं इयर, असतं. मग आणि आईज आणि मग मध्ये side नाक. आकृती जर आपण समजून घेतली तर सगळे पॉइंट आपल्याला कळतात आणि आपणच आपला डॉक्टर होतो. तर त्यामुळे पूर्ण जे शरीर आहे ते कुठे कुठे घेणं आणि हा डायग्राम व्यवस्थित पाहणं खूप जरुरी आहे. म्हणजे अंगठा जर केला तर अंगठ्यामध्ये सुद्धा कान आहे आणि प्रत्येक बोटामध्ये सुद्धा कान आहे. कारण प्रत्येक बोटाचं जे पहिलं कांड आहे ते सगळे म्हणजे चेहराच आहे आपला. अरे वो तो नजर से आए ना। बोलो 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 ना, फोन लगाया तुमको मैंने तो जान करके आके निकल गए. पायाचा जो तळवा आहे त्या तळव्यामध्ये बघा सगळीकडे पॉइंट दाखवलेले आहे, प्रत्येक बोटाचे पॉइंट दाखवलेले साईडचे. तर मग सगळ्यामध्ये चेहरा आहे आपला. म्हणजे हे जर आपण प्रेशर पॉइंट जर केले तर आपली कानाची समस्या सुद्धा जाते. कोणाचा कान दुखत असेल, काही वस्तू गेल्यावर ठणकतो तो, हाथ नहीं होते। कधी कधी सर्दीमुळे डोकं दुखतं तसं कान पण दुखतो, कधी कधी ताप येत असेल तर सगळं शरीर आपलं ठसठस करतं, अशा वेळी सुद्धा हा पॉइंट आपण दाबू शकतो. नंतर पुढची स्लाइड आहे फेफडो. फेफडो की बिमारी, नाही तीच राहू द्या, एक मिनिट, हा हीच राहू द्या. फेफडो की बिमारी, तर इथे एक मेल दाखवलेला आहे. तर मेल मध्ये इथे आपली छाती दाखवलेली आहे, सगळी सगळं आपलं हृदय दाखवलेलं आहे. तर हृदयाचा पॉइंट कुठे आहे, तर पहिल्या बोटामध्ये जे हे 1, 2, 3 जे कांडे असतात त्यातला मधला भाग, तो भाग त्याचा आहे. तर हा प्रेस करायचा आहे हाताने. जे रोज आपले पायांची बोटं, हातांची बोटं, हे जुने लोक जे असे मोडायचे ना हात, तर ते त्यासाठीच असेल त्या क्रिया. तर ह्या सुद्धा रोज आपण दाबायला पाहिजे, मग ते आपले प्रेशर पॉइंट होतात. तर हाच पॉइंट हातामधला हा भाग आहे आणि पायामधला अंगठ्याच्या खालचा भाग आहे. सगळ्यांना समजतंय ना? पुढची स्लाइड बघूया. पुढची नाभी क्षेत्र. नाभी क्षेत्र. तर याच्यामध्ये काय दिलंय की मेल दाखवला आहे आणि बेंबी दाखवलेली आहे बघा इथे. तर हा बेंबीचा पॉइंट कुठे आहे, तर आपल्या याचं जे पहिलं बोट आहे त्या पहिल्या बोटाचा 1, 2, 3 सगळ्यात खालचा भाग, तिथे जर आपण प्रेशर पॉइंट जर दिलं तर नाभीचा पॉइंट प्रेस होतो. बऱ्याच वेळेस कधी कधी पोट दुखतं, अशा वेळी हा प्रॉब्लेम जातो. आणि तळ हाताच्या मध्यभागी हा भाग आहे, तर तिथे जर आपण ह्या जिम्मीनी जर असं प्रेस केलं आणि गोल फिरवलं तर आपला नाभीचा त्रास जो आहे तो जाणार आहे. आणि तळपायाच्या मध्यभागी पण प्रेस केलं तर नाभीचे जेवढे त्रास आहे ते जाणार आहे. पुढची स्लाइड दाखव. दाय टखने. तर यामध्ये मेलची आपण बॅकची साईड दाखवतोय. हा माणूस असा बॅक साईडने उभा आहे. तर यामध्ये त्यांनी दाखवलेले आहे बाई कलाई, म्हणजे डावा हात. तर डावा हातमध्ये पेन असतं, समजा इथे मनगटाच्या तिथे मनगट आपलं खूप दुखतंय किंवा काही तुम्हाला मार लागलाय, ते ठसठस करत आहे, तर अशा वेळी तो पॉइंट कुठे आहे, तर आपला हा हाताचा मागचा भाग आहे. मागचा भाग, मागच्या भागमध्ये अंगठ्याच्या पहिलं बोट, पहिल्या बोटच्या तिथे हा पॉइंट आहे. हा 1 नंबर जो दिलाय तिथे, हा जो ऍरो दाखवतायत तिथे.
आणि पायामध्ये जर अँकल दुखत असेल तर त्या अँकलचा पॉइंट करंगळीच्या बाजूचं बोट त्या पहिल्या कांडी जिथे रेष असते आपल्या तिथे ठेवलेलं आहे. आणि हेच पायामध्ये पण आहे, करंगळीच्या बाजूचं बोट. हे जर तुम्ही प्रेस केलं थोडस, जर व्हॅसलिन किंवा तिळाचं तेल किंवा सरसोचं तेल, हे तेल जर चोळून पाय जर चोळले आणि तो पॉइंट जर दाबला तर हा पॉइंट आपला नीट होतो. या सगळ्या क्रियांसाठी मसाज करणे आवश्यक आहे, तिथे थोडस प्रेस करणं, या सगळ्या गोष्टी जरुरी आहे. एक डाऊट आहे, म्हणजे आता तुम्ही दाखवलेल्या त्या 2 बोट पायाची आणि 2 बोट हाताची, म्हणजे हम्म. मधलं बोट आणि रिंग फिंगरवर 2 पायाचे अँकलचं येईल आणि हम्म. करंगळी आणि इंडेक्स फिंगर वरती हाताचं येईल, राईट? हम्म. लेफ्ट हँड राईट हँड, लेफ्ट लेग राईट लेग, दोन्ही पण असं म्हणजे बरोबर येईल ना? असं बघितलं म्हणजे की या हे इथे हे पायाचं येईल आणि याच्यावर हाताचं येईल. हे पाठच करायचं की हे 2 पाय आहे, हे 2 हात आहे, हे आपला हम्म. चेहरा आणि गळा आहे. ही जर कारण आता आपली त्यांनी 1 आणि 2 लक्ष. एक लेफ्ट आणि राईट दाखवलंय, तर ते दुसरा राईट हँड असेल तर दुसरं रिंग फिंगर करंगळी, आणि लेफ्ट लेग असेल तर त्याचं ती मधलं बोट असं येईल ना? असं हे येईल. चारी बोटांवर 2 हाताचे रिस्ट म्हणजे आणि डाव्या 2 टकना पायांचे म्हणजे अँकल्स. उजवा टकना म्हणजे उजवा आपला याचा भाग, अँकल 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 म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीत, पंजा, पंजाचा टकण्याचा भाग रिस्ट. उजवा साईड. आणि बाई कलाई म्हणजे डावी हाताचा भाग आपला मनगट. दखने का जॉईंट म्हटलंय, म्हणजे त्यांनी दखने रिस्ट का आणि जॉइंट. अँकल म्हटलंय. हा, ब्रिस्ट आणि अँकल, ते जर हाड वगैरे हम्म, दुखत असतील तर हम्म, त्याच्यासाठी. हम्म. वयस्कर ओके. लोकांना हा प्रॉब्लेम फार येतो ना, हम्म. त्यांच्यासाठी दिलंय. तर पुढची स्लाइड दाखवा. पुढच्या स्लाइड मध्ये मागचा हात दाखवलाय आणि इकडे गुडघे दाखवले. तर बऱ्याच जणांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. तर गुडघ्यामध्ये काय काय दुखतं, तर गुडघ्याची वाटी दुखते, नंतर पोटरी पण दुखते, आणि कधी कधी पूर्ण पायच दुखतो आपला. तर हे 3 पॉइंट खूप महत्वाचे. तर आपला गुडघा कुठे आहे, तर मी सांगितलं की हे मधले 2 बोट म्हणजे आपले पाय. तर पाय म्हणजे हे जे नख आहेत ते पंजे आले, आणि पंजाचा वरचा भाग आहे तो गुडघा आला, आणि वरचा मांडी आला. म्हणजे हे 3 भाग आहेत आपले सगळे. तर याच्यामध्ये हे जे 2 पाय आहेत त्याचं जे अंगठ्याच्या साईडने 3 नंबरचं बोट म्हणजे मधलं बोट, जे बोट आपलं मोठं असतं, त्या बोटाच्या साईडला हे 3 पॉइंट आहेत. म्हणजे ह्या साईडला हे 3 पॉइंट आहेत इथे, 1 2 3. तर ते कशासाठी आहे, गुडघा दुखत असेल तर गुडघ्याचा हा 1 पॉइंट आहे, नंतर पोटरी दुखत असेल तर पोटरीसाठी आहे, आणि खालच्या तळव्याच्या वरती जो घोटा असतो त्या घोट्याच्या सेंटरला जर दुखत असेल तर तो पॉइंट आहे. तिथे जर प्रेशर दिलं रात्रीच्या वेळी, जर मेथी किंवा मूग जर आपण त्या पेपर टेपनी जर बांधले तर ह्या क्रिया होतात. तर पहिले मसाज करायची थोडस तेल किंवा व्हॅसलिनने, आणि मग नंतर ते पुसून घ्यायचंय, आणि मग जिम्मीने त्याला प्रेस करायचंय. ही जिम्मी घेणं आवश्यक आहे. जिम्मीने प्रेस करायचंय, गोल फिरवायचंय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हे तिन्ही पण करायचे. नंतर बोटाने प्रेशर द्यायचंय, ह्या अंगठ्याने प्रेशर द्यायचंय. यासाठी पार्टनर लागतो, पार्टनर कडनं हे दाबून घ्यायचंय, आणि मग ते सीड्स थेरपी रात्री करायची, दिवसा नाही. कारण त्याचा त्रास जाणवतो ते पट्टी केल्यानंतर, म्हणून ह्या क्रिया रात्रीच करतात. प्रेशर दिवसा देऊ शकतो का नाही? प्रेशर देऊ शकतो, प्रेशरला नाही प्रॉब्लेम. जेव्हा पट्टी करतो ती रात्री करायची, कारण झोपेमध्ये तो त्रास आपला कमी होऊन जातो. आणि त्या मेथ्या जर आपण झाडात टाकल्या तर त्या बिलकुल उगत नाही. आपली जे शरीर आहे ते सगळं ओढून घेतं त्याच्याकडनं, तर त्या कमकुवत बनतात नंतर. म्हणजे एवढं ती मेथी काम करते त्यावर. पुढची स्लाइड बघूया. आणि जर उजव्या हाताचं अंगठा दुखत असेल तर हम्म. उजव्याच म्हणजे जे रिस्ट जॉईंट दाखवलं, रिस्ट जॉईंट जर आपल्या उजव्या हाताचं दुखत असेल तर उजव्याच हाताचं दाबायचं की डाव्या हाताला करायचं ते, की त्याच नाही, साईडला? आपण नाही, जेव्हा आपण चेक करतो ना तर तेव्हा तो पॉइंट सापडतो. एक तर उजव्यात सापडलं नाही तर डाव्यात सापडेल. ते दाबतो ना आपण, तर तिथे ती कळ एवढी लागते की ती पॉइंट सापडतो आपल्याला बरोबर. ओके ओके ओके. जरी तुम्हाला कळत नसेल की उजवा करू का डावं करू, पण दोन्ही पॉइंट जेव्हा दाबता तेव्हा तुम्हाला ज्या ठिकाणी त्रास होतोय तो पॉइंट हातामध्ये सापडतोच.
आणि ते सहनच करू शकत नाही, एवढा पॉइंट दुखतो तो. मग त्यावर आपण थेरपी केल्यानंतर तो जातो. म्हणजे अक्षरशः झोप येत नसेल तर त्यावर सुद्धा पॉइंट आहेत. जर तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असेल तर त्यावर सुद्धा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर जर योग्य ठिकाणी जर प्रेशर केलं तर गोष्टी होतात. पुढची स्लाइड. तर पुढच्या स्लाइड मध्ये काय दाखवलंय की हे जे मेल आहे तर त्याचा गुडघा आहे आणि इकडच्या साईडला तो उभा आहे. तर गुडघ्याचा हा गोल भाग आहे ना, तो समजा पेन करतोय आपला. तर त्याचे पॉइंट कुठे आहे, तर हातामध्ये या मधल्या जे बोट आहेत आपले चारी पण, त्या चारी बोटांमध्ये तो पॉइंट आहे. तर हे चारी बोट पण आपल्याला प्रेस करायचे, अंगठ्याने दाबायचे, पार्टनर कडनं दाबून घ्यायचे हे पॉइंट, किंवा स्वतःचे स्वतः पण आपण दाबू शकतो. आणि तेच पॉइंट इकडे पायामध्ये पण आहे. त्यामुळे रोज जर आपण पायाची मसाज केली आणि सगळे पॉइंट दाबले तर आपलं जे काही दुखतंय ते सगळं क्लिअरच होईल. म्हणजे रोज जसं आपण जेवण करतो तसं या शरीराची मसाज होणं पण फार महत्वाची. हा, इथं मधल्या दोन बोटात आहे ना, मग करंगळी आणि हाताच्या याला पण सेम पाय दुखला तरी करायचं का? हो, सेम करायचं. कारण तुम्ही सांगितलं की पाय दोन याच्यात आहे आणि या साईडचे दोन हात आहे, मग गुडघा दुखला तर करंगळी आणि इंडेक्स फिंगरला पण प्रेस केलं तरी होईल. हो, तरी चालतं. पण तो कारण प्रत्येक हाताचा पॉइंट बोटामध्ये होता ना, ते हाताचे होते. ते एल्बो पण पेन असेल तर. हा, एल्बो पण आहे. म्हणजे पूर्ण शरीरच आपलं दोन्ही पायात आणि दोन्ही हातात आहे आणि सगळे या पॉइंट या पण आहे त्यात. फक्त आता हे अभ्यास करून त्यांनी हे रिसर्च केलेलं आहे डायग्राम. पुढची स्लाइड दाखव. आता यामध्ये बघा, आता हा हात दाखवला आहे आणि त्याला ए नाव दिलेलं आहे. तर ए नावचा जो हा चौकोन आहे, तर ही आपला पूर्ण अंगठा आणि पहिल्या बोटाचा इथला एक कांडीचा वरचा भाग, हा ए चा सेक्शन आहे. तर हा ए चा सेक्शन कुठं आहे, तर आपलं संपूर्ण जे डोकं आहे ते डोकं आहे गळ्यापर्यंत, हा भाग आहे अंगठ्याचा. म्हणजे पूर्ण शरीर आपलं ह्या 3 भागात विभागलेलं आहे. तर ए साइड म्हणजे डोकं आणि गळा, डोके आणि गळा, त्याला ए नाव दिलेलं आहे. नंतर बी, जे आपलं पूर्ण पहिलं बोट आहे, तर हे दोन्ही बोटांसाठी आहे. हाताचं दोन्ही म्हणजे दोन्ही हातांचे पॉइंट हेच आहे. म्हणजे पहिलं बोट जे आहे ते पहिलं बोट पूर्ण, त्या पहिल्या बोटाचं संपूर्ण शरीर कुठे आहे आपलं, तर खांद्यापासून तर हातापर्यंत, म्हणजे दोन्ही हातात हे पॉइंट आहे. शोल्डर ते पायाची हाताची बोटे, हा बी भाग. म्हणजे उजव्या हातासाठी पण डाव्यासाठी पण. आणि मग सी भाग दिलाय त्यांनी, आपल्या ज्या मांड्या आहेत त्या मांड्यापासून तर तळव्यापर्यंत त्याचा भाग दिला आहे. आपली करंगळी आणि साईडचं बोट, करंगळी आणि साईडचं बोट, यामध्ये हा भाग विभागलेला आहे. मधलं बोट सोडलेले, मधल्या बोटामध्ये पाय असल्यामुळे तो तो इकडच्या साईडचा असेल, उजवा भाग. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते पूर्ण हातामध्ये आहे असं ह्या डायग्राम मध्ये दाखवलंय. ABC कळालं सगळ्यांना? आवाज जाऊ लागला बरं. हा, बदलू का स्लाइड? या समज. पुढची स्लाइड दाखवा, 6 नंबरची.
तर या स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा आता एक सरळ रेषा काढलेली आहे, आपल्या डोक्यापासून सरळ काढलेली आहे. तर याच्यामध्ये दिलंय 1 नंबर. तर 1 नंबर हा आपला 1 नंबरचा भाग दिलाय त्यांनी छातीपर्यंत, कॉलम केलेला आहे एक छातीपर्यंतचा. ह्या छातीपर्यंत हा राऊंड इथे संपतो. तर हा 1 नंबर कुठे आहे आपल्या याच्यामध्ये, तर आपला जो अंगठा आहे त्या अंगठ्यापासून तर इथे जे आपण समजा घड्याळ बांधतो ना, आपला हात संपतो त्या ठिकाणी, त्याच्या सेंटर पर्यंत हा तिरपा पॉइंट दिलेला आहे. तर हे शरीर आपलं इथे आहे. त्याच्यामध्ये कुठेही पेन झालं तर तो भाग आपण जर ऍक्टिव्ह केला तर तो पेन राहतो. नंतर 2 नंबरचा दिलाय त्यांनी. 2 नंबर आहे छातीच्या खाली. तर 2 नंबरचा पॉइंट दिलाय आपला ब्रिस्ट, समजा पूर्ण गोल्ड ब्रिस्ट. आणि 3 नंबरचा दिलाय हा हाताचा पूर्ण सेंटरचा तळवा. 3 नंबरचा दिलाय आपला युरिनच्या जागेपर्यंत, टॉयलेटच्या जागेपर्यंत. आतला भाग म्हणजे इन सरफेस आणि बाहेरचा भाग म्हणजे यांग सरफेस. आता पुढच्या स्लाइड मध्ये दाखवले त्यांनी धडके बिंदू. तर धडके बिंदू इन मध्ये दाखवलंय की हा जो मेल आहे त्या मेलचा वरचा छातीचा भाग तर चेहऱ्यापर्यंत. हा भाग कुठे आहे, तर आपल्या हाताचा जो इकडचा अंगठ्याचा जो कॉर्नर आहे हा गोल, त्या कॉर्नर मध्ये सगळे छातीचे पॉइंट आहे, आपले फुफ्फुस वगैरे सगळं येईल त्यात. हा आतल्या भागामध्ये हा भाग आहे पूर्ण इथला, हा इतका सर्कल. हा जर असा प्रेस केला, इथे जर प्रेशर पॉइंट दिले तर तुमच्या धडच्या ज्या काही समस्या आहे तर त्या येतात. ज्यांना मधुमेह वगैरे आहे अशांना सुद्धा हे चांगले पॉइंट आहे. आणि हाच भाग मागच्या साईडने दाखवलाय. तर मागच्या साईडने पण अंगठ्याच्या इकडच्या बाजूला आहे, हा मागची साईड, तिथे पण तोच आहे, त्याचीच मागची साईड. आणि पायामध्ये सुद्धा तसंच, अंगठ्याच्या खालचा वरचा भाग कॉर्नरचा आणि आतून पण तसाच. तिथे जर थोडस रोज दाबलं किंवा मसाज केली तर ते पॉइंट तुमचे क्लिअर होईल. म्हणजे जितका येल्लो कलर दिसतोय तो सगळा आतून, आणि खालचा जो येल्लो कलर दिसतोय तो बॅक साईडने, हात आणि पाय. मग हे दोन्ही हात येतील, दोन्ही पाय येतील. मी जस्ट असे चित्र जरी काढून घेतले आणि त्यावर जर पॉइंट लिहिले तर तुम्हाला कळतील. तसं पीडीएफ आपण ग्रुपमध्ये टाकूया. पुढची स्लाइड दाखवा. आता पुढच्या स्लाइड मध्ये यांनी दिलेत बिंदू. तर बिंदू पण इथे काय दिलेलं आहे की तुमचा कान दुखत असेल, कानाचा पॉइंट आहे हा, कान दुखत असेल तर अंगठ्याच्या ह्या साईडला, आणि इकडे पण दोन्ही पाय दाखवलेले, दोन्ही पायांच्या अंगठ्याच्या साईडला कानाचा पॉइंट आहे, लेफ्ट कान. लेफ्ट एअर जर दुखत असेल तर त्याला ही साईड आहे, आणि जर डावी बाजू दुखत असेल तर त्याच्या विरुद्ध साईड. म्हणजे पायाची जर मसाज केली आपण, प्रत्येक बोटाचा प्रत्येक तंतू ना तंतू जर प्रेस केला तर हे सगळे पॉइंट त्यात कव्हर होतात. पुढचा दाखवा स्लाइड. आता बऱ्याच जणांना पाठदुखीचा त्रास आहे, तर पाठदुखीसाठी ते पॉइंट कुठे आहे, तर आपला हात दाखवलेला आहे. तर ही जी आपली जी
पाठीची जी रेषा असते त्यात सगळे हे बारीक बारीक बोन्स आहेत, असे हाड आहेत आपले सगळे. हा हाडांचा भाग येतो. हाडांचा भाग हातामध्ये कुठे आहे? तर करंगळीच्या बाजूला हे दोन बोट हाडं जी नाही, आहेत. त्याला मणके म्हणतात, मणके. मनके मनके. हा. तर ते मणक्यांचं जी लाईन आहे तर ती करंगळीच्या बाजूचं बोट आणि आपलं सेंटर, ह्या दोघांच्या सेंटरची लाईन आहे. तर मग मी काल म्हंटल ना वटाने लावायची, 7-8 वटाने लावायची. तर हे मणक्यांचे असे गोल गोल असतात ना, जे मेडिकलचा अभ्यास करतात त्यांना माहित असेल बघा हे पॉइंट. तर इथे जर तुम्ही प्रेस केलं, या जिम्मीनी प्रेशर दिलं आणि तिथे जर वटाने लावले आणि ती जे स्ट्रीप आहे ती स्ट्रीप एवढी लावली रात्रीच्या वेळेला, तर तुमची पाठ दुखते ना, तर हा पॉइंट खूप आपल्याला दाबताना जाणवतो. म्हणजे दाबतानीच कळतं की हा पॉइंट आपल्याला सापडलाय. आणि तोच पॉइंट इकडे सुद्धा आहे, अंगठा ते इकडचा भाग, इकडच्या साईडला पण आहे तो पॉइंट. तर तिथे सुद्धा आपण वटाने लावू शकतो. वटाणे गोल असतात त्यामुळे टेपची पट्टी ही डबल लावावी लागते, कारण ते उभरा भाग असतो ना, तर ते निघून जाते. म्हणून 2 पट्ट्या एकावर एक प्रेस कराव्या लागतात त्या, किंवा साईडनं त्याला सपोर्ट द्यावा लागतो अंगठ्यासाठी. कारण मेथी कशा बारीक असतात ना, तर ती पट्टी क्लीन बसते. पण वटाणे जर लावले तर त्या थोडस पट्टी अशी उंच होते. आणि वटाणे लावल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी पट्टी काढाल तर तुमच्या त्या त्या ठिकाणी असे खड्डे खड्डे पडलेले दिसतात आपल्याला, कारण आपण रात्रभर वटाणे ठेवणार आहे ना, तर ते त्याचं प्रेशर पडणार आहे त्याच्यावर, तर ते प्रेशर जाणवतं, त्यावर दिसतात ते वटाणे असे हे झालेले प्रेस केल्यामुळे. पण पाठ राहून जाते, कारण मी अनुभव घेतला याचा. पुढची स्लाइड दाखवा. पुढची स्लाइड आहे का? हे दिसते का? हो हो दिसतंय. तर यात मध्ये आता आपले जे आतडे वगैरे आहे, आपण जे जेवण करतो तर ते सगळं आपलं स्टूल पास होतं. तर स्टूलचा पॉइंट कुठे आहे? तर ह्या इथे आपल्या हाताचे 2 पॉइंट आहेत त्यामध्ये आहे. अपेंडिक्सचा दिलाय त्यांनी, अपेंडिक्सचा पॉइंट. अपेंडिक्सचा पण आहे. आणि इथे जी आपण मी जे सांगितलं ना, हे 2 बोट म्हणजे पाय आहे, तर पायाच्या वरती जो बिंदू आहे ती टॉयलेटची जागा, त्याच्यावरती युरिनची जागा, आणि मग त्याच्यामध्ये जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या समस्यांवर हे पॉइंट केले तरी चालतात. तर तिथे प्रेस केलेलं आहे आपल्या तळ हाताच्या इथे, आणि हा जो आतला भाग आहे पायाचा त्या पण इथे. ज्यांना मिडल फिंगर अपेंडिक्स, दाखवलंय का कुठलं फिंगर? इंडेक्स फिंगर दाखवलंय? हा इंडेक्स फिंगर आहे पहिलं. इंडेक्सचा बॉटम येतो. हा बॉटम आहे, पण मग हा पॉइंट सगळ्या बोटामध्ये पण आहे. हो, पण त्यांनी आता इथे दाखवलंय ते इंडेक्स फिंगरचा त्यांनी एक बॉटम सॅम्पल दाखवलाय. म्हणून दाखवलंय पहिलं बोट, पण 4ही बोटामध्ये हे पॉइंट आहेत, सगळीकडेच आहेत ते. मग यामध्ये समजा त्यांनी दाखवलंय अपेंडिक्स, पण हा पॉइंट आपण ज्यांना युरिनचा त्रास आहे त्यांनी इथे दाबलं तर तो राहू शकतो. परत अजून ज्यांना स्टूलचा त्रास आहे तर त्यांनी हे स्टूलचा भाग दाखवलेला आहे, तिथे दाबलं तर त्यांनी सुद्धा तो त्रास जातो. आणि याने अपेंडिक्स साठी हे दिलेले पॉइंट, एक इथे आणि एक इथे. म्हणजे शरीर समजून घेतलं तर आपल्याला पॉइंट कळतात पण. पुढची स्लाइड दाखवा. हा, तर ही युट्रस. तर बऱ्याच जणांचे युट्रसचे जे प्रॉब्लेम आहे, तर तो पॉइंट आपला हे 2 पाय आहे, हे 2 पाय म्हणजे हे 2 बोट आहेत, आपला आतला भाग, हा आतला भाग असा. तर युरिन इन्फेक्शन असेल, युरिनचे प्रॉब्लेम असतील, किंवा फार उन्हात जर गेलो आपण तर फार जळजळ होते, अशा वेळी सुद्धा इथे जर प्रेस केलं तर युरिनचे जेवढे प्रॉब्लेम आहे तेवढे जातात.
शरीरातलं पाणी कमी झालं असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेस उन्हाळीचा त्रास लागतो, तर ते उन्हाळीच्या त्राससाठी हे जर पॉइंट जर आपण प्रेस केले तर तो त्रास पण कमी होतो. आणि इथे अजून एक करता येईल की बऱ्याच जणांना सारखी लघवीचा त्रास असेल तर इथे जर एक जर आपण मूग जर बांधला ह्या पॉइंटला आणि तो मूग बांधून जर रात्रभर जर तो ठेवला ती पट्टी बांधून तर तो त्रास सुद्धा कमी होतो. याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. ह्या दोन्ही बोटांच्या ह्या सेंटरला टॉयलेटचा पॉइंट आहे, त्याच्यावरती युरिनचा पॉइंट. म्हणजे या दोन्ही बोटांच्या आईन सेंटरच्या तिथे टॉयलेटचा पॉइंट आणि त्याच्यावरती युरिन. पुढची स्लाइड दाखवा. यामध्ये आता त्यांनी दाखवलंय फुफ्फुस. तर हे जे दोन फुफ्फुस आहे तर तो भाग कुठे, तर आपला जो हात आहे त्या हाताचा तळवा, त्या तळव्याचा अंगठ्याचा हा गोल भाग, तिथे आपले फुफ्फुस आहे. तर तिथे काय बांधायचं, तर आपल्याकडे राजमा असतो ना, राजम्याचा आकार फुफ्फुसासारखा आहे बघा. हा जो राजमा असतो ना, तर हा राजमा पण आपण तिथे बांधू शकतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इथे राईट लंग आहे, इथे लेफ्ट लंग आहे, राईट आणि लेफ्ट, आणि इथे आपलं फुफ्फुस, हे जे सेंटर आहे ते फुफ्फुस आहे. मग हा प्रेस कसा करायचा, तर याला एक व्यायाम आहे. हे असं असं दाबत राहायचं त्याला. हे जे आपला जो अंगठा आहे ना त्या अंगठ्याने ते प्रेस करायचा तेवढा भाग. तर हे सगळे जे आपण प्रेस करतोय तर हे सगळं प्रेस केल्यानंतर तो त्रास कमी होतो. हा एवढा भाग दाबायचा आहे हाताने. पुढची स्लाइड माझा एक छोटासा प्रश्न होता की जर मी इथे प्रेस केलं आणि ते दुखत नाहीये याचा अर्थ सगळं ओके आहे असं पण म्हणू शकतो का आपण? पण दुखलं तर प्रॉब्लेम आहे असं तुम्ही म्हणलात, तर हो दुखत ना. नाहीये याचा अर्थ सगळं ओके आहे. हा ओके आहे, पण मग तरी पण आपण जर रेग्युलर व्यायाम करतो ना त्यामध्ये जर हे पॉइंट जर दाबत राहिले तर ते दुखणारच नाही ना. हा रेग्युलर हा, मध्ये पण आपण जेव्हा रेग्युलर मध्ये लक्षात येतं की दुखत नाहीये तर आपण ओके आहे म्हणून आपण त्याला ऍक्सेप्ट करून जाऊ शकतो. आणि जेव्हा कोणाची क्रिया करू ना आपण तर ते पॉइंट सापडायसाठी मग ते शोधावं लागतं, तर मग ते दाबत दाबत ते कळून जात, तो पॉइंट सापडतो, मग तिथे सीड्स थेरपी करायची. ओके. आणि असं नसेल दुखत तरी पण बसल्या बसल्या हे दाबत राहायचं, हा हात दाबायचा मग हा हात दाबायचा. याचं सामान पण भेटतं अॅक्युप्रेशरचं, तर त्याच्यामध्ये असं दाबण्यासाठी हे भेटतात असे. ते जर असं प्रेस केलं तर ते सगळं हातच आपला दाबल्या जातो. मग त्यामुळे जिथं स्टॉल लागतात अॅक्युप्रेशरचे ते सामान सगळं बघून घ्यायचं आणि एक दोन खरेदी जर केले तर ते मसाज पण होतो. आपण रक्तदान करताना ते बॉल देतात बघा एका हातामध्ये, आणि आपल्या इकडे रक्ताचं चालू राहतं आणि ते बॉल आपण असं प्रेस करतो, तर तो एक व्यायामच आहे. तर तसे भेटतात प्रोडक्ट, बरेच भेटतात. पुढची स्लाइड दाखव. आता यामध्ये काय दाखवलेलं आहे, हाताचा भाग आहे आपला, तर आपला पूर्ण जो हात आहे आपल्या आर्म पर्यंत तो पहिल्या बोटामध्ये सुद्धा आहे. पुढचे जे चित्रांचे फोटो दाखवले ते ना त्यातला एक फोटो दाखव. तर यामध्ये बघा, तर हे चित्र जे दिलंय तर मी म्हंटल ना की पूर्ण शरीर आपले पायामध्ये आहे, तर तुम्हाला वाटत असेल कसं काय, तर त्यामध्ये दिलंय बघा.
हा जो अंगठ्याचा वरचा भाग आहे तो ब्रेन आहे. इथे आपले डोळे आहे, इथे आपला हृदयाचा भाग, फुफ्फुस, हे सगळं दिलेलं आहे. आणि इथे पोटामध्ये जे काही आपले आतडे वगैरे आहे तो इथे भाग आहे. मग आपली किडनी आहे इथे, आपले हार्ट, आपले लंग, एअर, हे सगळे पॉइंट आहेत बघा याच्यामध्ये. त्यामुळे पायाची मसाज खूप जरुरी आहे. संध्याकाळी मसाज करणं आणि हेड मसाज, रात्री डोक्याला तेल लावून हेड मसाज करणं, हे पण खूप जरुरी आहे. नंतर दुसऱ्या स्लाइड मध्ये दाखवलंय की अॅक्युप्रेशरचे सगळे पॉइंट. तर मग इथे पण जो हात आहे त्या हातमध्ये बघा, इथे ब्रेन आहे, इथे थायरॉइड आहे, इथे स्टमक आहे. युट्यूबला जर तुम्ही टाकलं ना ऑर्गॅन इन फूट आणि अॅक्युप्रेशर पॉइंट, तर हे चित्र तुम्हाला डिटेल पण मिळेल. किंवा ग्रुपला मी टाकते हे फोटो. आईज, लंग्स, एअर, लिव्हर, किडनी, हे सगळे बिंदू आहे ना, तर प्रत्येक बिंदू मध्ये आपले सगळे बॉडीचे पार्टच आहेत. आता यांनी एक दिलंय की लकी क्रॉस. तर लकी क्रॉस म्हणजे काय, तर आता हे वास्तुशास्त्रानुसार दिलंय त्यांनी की आपल्या शरीरामध्ये जे दोन बिंदू रेषा आहेत आपल्या हातावर, तळ हातावर, तर तळ हातावर बघा ही जी लाईन आहे, ही एक लाईन आणि ही लाईन, आणि यामध्ये क्रॉस पाहिजे, हा हा क्रॉस. तर हे कोणाकोणाच्याच हातावर येईल तर तो खूप लकी क्रॉस आहे. तर योगायोगाने माझ्या हातावर आहे तो लकी क्रॉस. हा बघा, इथे एक रेष आहे आणि ही एक रेष. या वास्तुशास्त्रानुसार स्लाइड आहे, पण मला एक सापडली म्हणून मी टाकली ती. जे त्याचा वास्तुशास्त्राचा अर्थ काय आहे? काय लकी आहे त्याच्यामध्ये? लकी म्हणजे प्रत्येक गोष्ट सक्सेस होणं, किंवा आपले जे शरीराचे. अक्युप्रेशरशी काही संबंध नाही. ओके. हा, पण ते एक स्लाइड आली त्यात, म्हणून मी ती गेली मग त्यामध्ये, तर मग एक दाखवते तो पॉइंट. झालंय ना तो स्लाइड सगळं? हो झालंय. हो झालं. आणि आता एक अजून एक सांगते मी. हा, एक काढून टाका स्लाइड. आपला जो हा डोक्याचा भाग आहे, त्या डोक्यामध्ये हा सेंटरचा भाग आहे ना, तो पण खूप महत्वाचा. तर तो असा प्रेस करायचा आणि गोल फिरवायचा. आपले जे काही प्रॉब्लेम आहे तर ते सर्व यांनी जातात ह्या डोक्याच्या पॉइंटने. मी मग काल सांगितलं होतं ना, चापटा मारायच्या, मसाज करायची, आणि रात्री पूर्ण हेड मसाज करायची. हेड मसाज मध्ये पॉइंट काय आहे, तर हे पॉइंट असे प्रेस करायचे, तेल लावायचं, तेल लावण्याने चांगली मसाज करायची, केस थोडेसे ओढायचे, केस थोडेसे ताणायला पाहिजे रोजचे, आणि हे सगळे प्रेशर पॉइंट द्यायचे. आणि हा जो सेंटरचा भाग आहे त्याला अंगठा ठेवायचा आणि प्रेस करायचा. आणि नंतर आपले जे 4 बोट आहे ते 4 बोट इथे ठेवायचे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आपलं पूर्ण शरीर आहे ते नियंत्रित राहते. आणि आपण जे कधी कधी काही विसरतो गोष्टी, तर विसरण्याचा त्रास आहे ना तो याने जातो. मन एकाग्र होते, बुद्धी वाढते. म्हणजे लहान मुलांना सुद्धा तुम्ही जर तेल लावून सकाळी मसाज करता तर तो हा पॉइंट दाबत, सेंटर, आणि नंतर हे 4 क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आणि अजून एक पॉइंट आहे, आपला जो हात आहे तो हात असा सरळ घ्यायचा. आपला जो हात आहे तो हात सरळ घ्यायचा, आणि हा इथला जो भाग आहे तो इथे पॉइंट दाबायचा असं. तर बघा खूप दुखतं सगळ्यांना. बघा करून बघा. हात आपला असा घ्या, आणि इथला जो भाग आहे, हा जो मनगटाचा भाग आहे इथला, त्याच्यावर
तिथे प्रेस करायचा आणि दाबायचा. तर पूर्ण शरीर व्यवस्थित राहण्यासाठी हा point आहे. कळालं सगळ्यांना? हे दुखतंय, आता काय करायचं? हे दाबत राहायचं रोज? दाबायचं आणि सोडून द्यायचं. पण दिवसभरातून पूर्ण एकदा तरी पूर्ण पूर्ण शरीर शरीराचा पॉइंट नियंत्रित करण्यासाठी हा पॉइंट. आणि एखाद्या वेळेस समजा आपल्या समोर एखादा माणूस चक्कर येऊन पडला, तर मग अशा वेळी काय करायचं? चक्कर येऊन जर तो पडला असेल तर हा पॉइंट आहे, हा गोल फिरवायचा. काल तुम्ही सांगितलं होतं. त्याला सांगितलं होतं मी. हम्म. आणि काल सांगितलं होतं ना मी, फेशियल करायला पाहिजे. तर फेशियल कोणी पार्लर मध्ये जात नाही, पण स्वतःच फेशियल करण्यासाठी पण हे पॉइंट आहे. हा भाग थोडस काहीतरी क्रीम घेऊन म्हणा, काहीतरी हात सटकेल असं काहीतरी ऑइल, नाही तर सरळ आपली कोरपड कापायची, त्यामधला जो जेलचा भाग आहे तो जेलचा भाग घ्यायचा, लावायचा आणि हे करायचं. आणि आपण कणिक पोळ्यासाठी कणिक मळतो, तर त्याची जी चाळण उरतं ना, ते चाळण घ्यायचं आणि त्या चाळण्यामध्ये थोडस बेसन पीठ 1 चमचा, थोडस दही आणि थोडीशी हळद, हे मिक्स करून चेहरा लावायचं. जे काही आपले काम आहे ते काम करत राहायचं, तर तुमचे स्किनचे जे प्रॉब्लेम आहे ते सगळे जातात. आणि जे योगा प्राणायाम करत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर एक ग्लो येतो. तर ग्लो कशामुळे येतो? तर हे सगळे आपण जर व्यवस्थित जर केलं तर तो ग्लो येतो. आणि तो चेहरा क्लीन होण्यासाठी हे बेस्ट फेशियल आहे. फेशियलचा पॅक आहे हा. आपलं चाळण, त्या चाळण्यामध्ये थोडस 1 चमचा दूध, थोडस बेसन पीठ, थोडीशी हळद पेस्ट करायची, चेहऱ्यावर लावायचं. मसाज झाल्यानंतर पॅक लावायचा, काही जे काम असेल ते काम करायचं आणि चेहरा धुवून टाकायचा. बेस्ट फेशियल पॅक. आता थोडं आपल्या याच्याबद्दल सांगते मी, की आता तुम्हाला प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात, की माझी पाठ दुखतीये, कंबर दुखतीये, माझं हात दुखतोय, माझे गुडघे दुखताय. आणि या सगळ्या समस्या दुखतात, पण ह्या सगळ्यांसाठी ॲक्युप्रेशर तर करतोच आपण, ॲक्युप्रेशर तर शिकलो आता, पण यासोबत तुमचा योग्य आहार पण व्यवस्थित पाहिजे. परत तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. तुमचा योग्य आहार कसा घ्यायचा? तर यासाठी संध्याकाळी इंद्रायणी माचा क्लास आहे ह्याच लिंकवर, 2 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत 21 दिवसाचं व्रत आहे हे. तर तुम्ही काय खाता, कधी खाता, केव्हा खाता, किती खाता, या सगळ्या आहाराची माहिती, की तुम्ही जे काय चुकीचं एखाद्या होत असेल तर तुम्हाला तिथे पेन जाणवतं, तर ह्या सगळ्या समस्या त्या क्लासने जातील. तर ह्याच लिंकवर तुम्ही जॉईन होऊ शकता 2 तारखेपासून. तसेच आपल्या ह्या क्लासमध्ये काही SSY चे सदस्य आहेत, काही नाही आहेत, काही नवीन आहेत. तर यांच्यासाठी हा SSY चा क्लास आहे. तर हा SSY चा क्लास 7 दिवसांचा निवासी बॅच असते आश्रम मध्ये. आणि ऑनलाईन पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भेटू शकतो, सकाळी किंवा संध्याकाळी. तर SSY मध्ये काय असतात? तर SSY मध्ये पूर्ण आपले शरीर, आपल्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. परत निसर्गासोबत तुम्हाला राहायला मिळते, ट्रॅकिंग, परत सगळ्या गोष्टींचे अनुभव, तुम्हाला प्राणायाम, योगासन, ह्या सगळ्या क्रिया तिथे होतात. आणि हा जर क्लास केला तर बरेच तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या बीपीच्या गोळ्या आहेत, ते सगळ्या दूर होतात. हा 7 दिवसाचा क्लास आहे. नसीब के हाथ हा, उन्होंने का उसमें से कोण हा, बोलतोय? जय गुरुदेव. हा, कोण बोलतंय का? आणि तसंच नाही बोलत. ह्या SSY च्या माध्यमामध्ये सुद्धा ISP एक क्लास आहे. तर बऱ्याच जणांना जे नवीन आहेत त्यांना SSY पण माहित नाही, किंवा ISP पण माहित नाही. तर ISP क्लास हा गर्भसंस्कार या विषयावर आहे. तर गर्भसंस्कार मध्ये जे न्यू कपल्स आहेत त्यांच्यासाठी ISP क्लास केला जातो. जसेच ज्यांना सेकंड चान्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना बाळ बाळ होण्यासाठी, ते बाळ कसं छान होईल, सुदृढ कसं बनेल, त्याचं विश्वज्ञान कसं वाढेल. जसं अभिमन्यूनी पोटामध्ये अभ्यास केला आणि तो चक्रव्यूहाचं त्याला माहिती मिळाली, तसं UKG पर्यंतचा सिलेबस तो सगळा गर्भातच मिळेल. तर असं हे विश्वकोशाचं ज्ञान या क्लासमध्ये पण आहे. तर तो ISP क्लास आहे या माध्यमामध्ये. तसेच चिल्ड्रन मुलांच्या बॅचेस होतात आश्रम मध्ये. आणि त्याच्यामध्ये उपनयन, जे मुंजाचा कार्यक्रम असतो, तो सुद्धा या केंद्रामध्ये चालतो. तर असे बऱ्याच प्रकारचे SSY चे क्लास आहे. आणि जर SSY जर तुम्ही क्लास केला तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या तर जातीलच.
आणि योग्य आहार, योग्य सगळं जर तुम्ही करत असाल तर हा अॅक्युप्रेशरचा असर होईल. त्याच्यामुळे हे क्लास करणं फार जरुरी आहे. तर सगळ्यांनीच SSY करावं. आणि तुमच्यासारखीच मी एक गृहिणी आहे आणि SSY मी केला तर माझ्यात खूप एनर्जी वाढली, बऱ्याच गोष्टी कळाल्या आणि ह्या गोष्टीमध्ये मला मिस्टरांची आणि सासूबाईंची साथ मिळाली, त्यामुळे मी इथपर्यंत आली आहे. आणि आमचं सगळं जे कुटुंब आहे, जॉईंट कुटुंब, ते सगळं SSY कार्यात आहे. तर सुनील गुरुजी आणि वनिता माझ्यासाठी विठ्ठल रुक्माईच आहे. की ऋषी प्रभाकर गुरुजी मी नाही पाहिले, पण त्यांच्या जागी मला सुनील गुरुजीच दिसतात आणि ते ऋषी प्रभाकरांचे गुण मला सुनील गुरुजींमध्ये बघायला भेटतात. तसेच ज्योतिमाकडनं मी हा क्लास शिकले, त्या आणि इंद्रायणी मा, जे मी आता आहाराबद्दल बोलले, ह्या क्लासमध्ये आहेत इंद्रायणी मा. तर हे दोघी आमच्यासाठी आईच आहेत, की त्यांनी आम्हाला इथपर्यंत क्लास शिकवला आणि आम्ही इथपर्यंत आलो. तर हे क्लास करा तुम्ही, खूप छान आहेत. आणि SSY जर केला तर सगळ्यांचंच छान होईल. आश्रम मध्ये तुम्हाला राहायला भेटेल आणि सगळ्या गोष्टी तुम्ही शिकतात. आणि जीवनात खूप समस्या आहे, पण त्या समस्या जर दूर करायच्या असेल तर हे क्लासेस करणं खूप जरुरी आहे. आणि काही माझं बोलण्यात चुकलं असेल तर माफ करा. आणि थँक्यू, एवढा सगळा क्लास तुम्ही छान जॉईन केल्याबद्दल. आणि मला थोडं बोलायचंय, शेकडे मा. हा, बोलते. जय गुरुदेव. सवितामांनी आता माहिती सांगितलेलीच आहे. तर मी देखील हा क्लास 2000 मध्ये केलेला होता, सिद्ध समाधी योगाचा त्यावेळेस, आणि स्वतः गुरुजींनी आमचा हा क्लास घेतलेला. आणि गुरुजींना खरंच म्हणजे भविष्य काळाचं खूप हे होतं. तर त्यांनी त्या काळात आम्हाला ॲक्युप्रेशर, रेकी, म्हणजे तुम्ही हा क्लास कशासाठी, टीचर ट्रेनिंग कशासाठी करताय, तर तुम्ही स्वतःसाठीच करताय. आणि स्वतःला उपयोग होऊन इतरांनाही त्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं करत असतो. तर ज्यावेळेस गुरुजींनी रेकी, त्यानंतर अगदी शेतीचे म्हणजे प्रकार काय आहेत, पुन्हा RCRT, हे सगळं थोडं म्हणजे आम्हाला सगळं म्हणजे पूर्ण ताट जसं वाढून दिलं जातं, त्या पद्धतीने आम्हाला हे सगळं त्या काळात त्यांनी शिकवलं होतं. आज 25 वर्षापासून मी या साधनेमध्ये आहे. माझ्या माझ्याकडनं होईल तेवढं मी करत असते. आणि खरोखर आपल्याला काय असतं, आपल्याकडे जे आहे तेच आपण द्यायचं असतं. आणि असंही नाही की आपण काही सर्व काही देऊ शकतो, पण तुम्हाला यथाशक्ती जे काही द्यायचं ते आहे. कारण की यामध्ये जे काही घेतलं जातं त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे शासनाकडनं आपण काही घेत नाही. आपला एक सुंदर असा आश्रम आहे, जो की तुम्ही काही लोकांनी पाहिला असेल पण काहींनी नाही. तर त्या आश्रमामध्ये पण आम्ही प्रत्येक वेळेस जात असतो. वेगवेगळे साधक येतात त्या ठिकाणी, थोडीफार मदत करतात. कोणी म्हणजे शारीरिक मदत करेल, कोणी आर्थिक करेल, मानसिक, म्हणजे त्या ठिकाणी जे जे आपल्याला सहाय्य करता येईल ते करत असतो. आणि हे जे काही कोर्स घेतले जातात, तर या कोर्सचं आपण पैशामध्ये मूल्य कधीच करू शकणार नाही. कारण नगण्य आहे. आपल्याला जो त्याचा फायदा मिळतो, त्याच्या आपण तुलना पैशाशी कधीच करू शकत नाही. पण आपलं फुल ना फुलाची पाकळी या आश्रमासाठी म्हणून आपण जे देत असतो, तर हे नॉमिनल 1000 रुपये जे काही ठेवलेले आहेत, तर ते म्हणजे प्रत्येकाने द्यावेत. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्तही दान करू शकता. दान दान हे म्हणजे सत्पात्री असावं म्हणतात. कारण की त्या ठिकाणी जे काही लोक राहायला जातात, त्यांना त्यांची त्या ठिकाणी सेवा होते, त्यांना राहण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था होते. त्यानंतर त्या ठिकाणी जे गायी आहेत आपल्या, तर ते गायींची पण सेवा केली जाते. गोमातेचं रक्षण करणं असतं आपल्याला प्रत्येक वेळेस. गाईला घास घालणं अक्षरशः ज्या दिवशी आवश्यक आहे त्या दिवशी पण होत नाही. मग त्या ठिकाणच्या ज्या गायी आहेत त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था ह्याच्यातूनच केली जाते. म्हणजे हे हे सगळे उपक्रम आपल्या थोड्याफार दिलेल्या देणगीमधून होतात. असं आपण बाहेर गेलो तर चालता चालता 1-2 हजार रुपये चालले जातात, त्याचा आपल्याला हे पण म्हणजे हिशोब पण लागत नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर म्हणजे देता येत असेल तितकं आपण अ, आश्रमाला मदत करावी. आणि तुमच्या म्हणजे यथाशक्ती, असंही काही नाही की कुठेही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कंपल्शन नाही, नॉमिनल हे असं ठेवलेलं असतं. तर जय गुरुदेव. आणि हे वेगवेगळ्या क्लासचे तुम्ही फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी आतापर्यंत जितकं ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी प्रत्येक म्हणजे मदत करण्याचा
किंवा आपल्याला जे क्लास करण्याचा, माझे मिस्टर, त्यानंतर माझे मुलं, माझे सासूबाई, आई वडील सगळ्यांनी हा कोर्स केला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सिद्ध समाधी योगाचा कोर्स केल्यामुळं शारीरिक मानसिक दृष्ट्या माझ्या वडिलांनी तर असा अनुभव सांगितला होता. त्यांच्या भरपूर एफडी होत्या आणि 70-75 वय म्हणजे आपण असं गृहीत धरलं जाते की नाही बाबा आता आपलं म्हणजे काय तरतूद करू. त्यानंतर त्यांनी 5-5 वर्ष 10-10 वर्ष वाढवून घेतली आणि खरोखर त्याप्रमाणे ते जगले. आज आमचं कुटुंब सुखी, कारण आजूबाजूचे लोक म्हणतात ना, या वयात तुम्ही असं कसं काय. तर याच्या पाठीमागचं रहस्य म्हणजे माझ्या गुरुजींनी दिलेलं जे ज्ञान आहे आणि जे साधना आहे, त्याच्यामध्ये जर आपण रेग्युलर राहिलो तर निश्चितच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होईल. जय गुरुदेव. मग या चॅट मध्ये मी ती लिंक टाकली आहे, पैसे द्यायचे ज्यांना असतील त्यांच्यासाठी बर. स्कॅन करण्याची, त्यांनी घेऊ शकतात. हा, स्कॅन करून घेऊ शकता. आत्ताच आणि सांगितलं की आपण जर दान केलं तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात वापस पण येतं. तर इथे एक छोटीशी गोष्ट सांगते मी, की आपल्याला माहितीये कृष्णाचं बोट कापलं होतं. तर बोट कापलं होतं तर त्याची सख्खी बहीण होती सुभद्रा आणि मानलेली बहीण होती द्रौपदी. तर सुभद्रा चिंदी शोधू लागली, चिंदी काही कुठे सापडेना. मग ती शोधू लागली की काय बांधू त्याच्या बोटाला. पण द्रौपदी पळत आली आणि तिचा जो भरजरी पितांबर असतो तो पितांबर फाडला आणि त्याची एक चिंधी त्यांच्या बोटाला बांधली कृष्णाच्या. आणि काही वर्षानंतर द्रौपदीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पुढे जेव्हा तिचं द्रौपदी वस्त्रहरण होतं, त्या वस्त्रहरण मध्ये कृष्णाने तिला कपडा पाठवलेला आहे आणि तिची जी लाज आहे ती लाज राखलेली आहे. तर ते बघा, तिने चिंधी बांधली होती तर ती चिंधीचं रूपांतर बघा पुढे तिला कुठे कामं आलं. म्हणजे जर आपण कुठे मदत करत असेल तर ती मदत सुद्धा कुठे ना कुठे कामं येते. फक्त निस्वार्थ भावनेने जर आपण कोणाला मदत केली तर त्याचं फळ सफल होतं आणि चांगल्या गोष्टी नेहमी सत्कर्म करण्यातच मदत करतात. जय गुरुदेव. हा क्लास मी आता प्रेयर घे. संपला असं जाहीर करते. प्रेयर घेतली. हो, प्रेयर घेऊन घ्या प्रेयर. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. भेटू पुन्हा. थँक्यू सो मच मा. खूप काय काय नवीन शिकायला मिळालं. परवा छोटासा अनुभव घेतला होता आश्रम मध्ये, पण आज त्याचं मला तर गुरुदक्षिणा दिल्यासारखं वाटतंय त्या दिवशीची तुम्हाला. थँक्यू सो मच. माझा पहिलाच ऑनलाईन क्लास आहे तर पहिल्यांदाच मला काही जमलं नसेल तर सगळ्यांनी माफ करा मला. नाही मा, छान झालं, छान झालं, छान छानच झालं, झालं. छान आहे, व्यवस्थित झालं, मस्त झालं. हम्म. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांचे आभार.